हरि ओम. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. प्रवचन क्रमांक 120. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुरीय. मानवाच्या जगण्याच्या जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीय अशा 4 अवस्था मानलेल्या आहेत. हा विचार अनेक ग्रंथांमधून मांडलेला आहे. तथापि यासाठी मांडुक्य उपनिषद प्रसिद्ध आहे. यात 12 मात्रा आहेत आणि यावरील गौडपादाचार्यांच्या 100 कारिका म्हणजे स्पष्टीकरणासाठी सांगितलेल्या ओव्या फार प्रसिद्ध आहेत. हा विषय खूप दीर्घ आहे. तथापि आपण याच्या फार तपशिलात न जाता आपला सत्य विषय जो ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या याला अनुसरून हा विषय मर्यादित स्वरूपात पाहू. आपला देह 14 इंद्रियांसह आहे. आपल्या देहावर 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये आहेत. ही 10 इंद्रिये देहाच्या बाह्य भागावर आहेत. तसेच आपल्या देहाच्या अंतस्भागी उर्वरित 4 इंद्रिये आहेत. यापैकी मेंदूमध्ये बुद्धी आणि स्मृती ही 2 इंद्रिये आणि अंतःकरणामध्ये मन आणि जीव अशी 2 इंद्रिये आहेत. संपूर्ण देहाचा अधिष्ठाता जो अवशात्मा आपण श्वास घेतल्यावर तो जेथे अंतःकरणामध्ये जाऊन धडकतो तेथे अंतःकरणामध्ये वास्तव्य करतो. सत्य विषयाला अनुसरून आपण या 4 अवस्थांचे निरूपण करू. 1. जागृती. या अवस्थेमध्ये आपण पूर्ण जागे असतो. आपली सर्व 14 इंद्रिये कार्यरत असतात. आपली सर्व 10 बाह्य इंद्रिये बाह्य जगतामध्ये आणि मन, बुद्धी, स्मृती ही 3 अंतस इंद्रिये अंतःजगतामध्ये पूर्णपणे सक्रिय असतात आणि जीवाचा बाह्य आणि अंतस अशा दोन्ही जगताशी संबंध प्रस्थापित असतो. या योगे आपल्याला बाह्य जगताचे ज्ञान होत असते. त्याप्रमाणे ज्ञानेंद्रियांकडून बाह्य जगताचे ज्ञान ग्रहण केले जाते. यावर मेंदूमध्ये स्मृतीच्या मदतीने बुद्धीकडून विश्लेषण होऊन अंतःकरणात यावर काय क्रिया करावी याचा साधक बाधक विचार करून कर्मेंद्रियांना आज्ञा दिली जाते. आता येथे 2 प्रकारे क्रिया केली जाते. सर्वसाधारणपणे बहुतांशीपणे जनतेला आत्मज्ञान नसते. यामुळे विवेक, संयम, तारतम्य बाळगले जात नाही. यामुळे त्यांच्याकडून आत्माचरण न होता मनाच्या अधिपत्याने मायेच्या छालेखाली कृती, कर्म, काम केले जाते. अर्थातच हे मिथ्या वर्तन संचित वाढविणारे, अमुक्त ठेवणारे असते. फार थोड्यांना आत्मज्ञान असते. असे लोक विवेक, संयम, तारतम्य बाळगून जीवात्म्याच्या अधिपत्याखाली संचित संपवण्यासाठी विचार करून सत्य आचरण, आत्मयात्रेवर मार्गस्थ होण्यासाठी कृती, कर्म, काम करतात. अर्थातच असे मुक्त होतात. 2. स्वप्न. आपल्याला झोपेत स्वप्न पडते. त्यावेळी आपण गाढ निद्राधीन नसतो आणि पूर्ण जागेही नसतो. अशा दोन्ही बाजूने आपण अर्धवट झोप आणि अर्धवट जाग अशा अवस्थेत असतो. स्वप्नामध्ये जीवावर स्वार होऊन मनाने आपला ताबा घेतलेला असतो. जागृतावस्थेत मनाला जे करता आलेले नसते तो संसार प्रतिबंधित करून मन जगायला सुरुवात करते. अंतःचक्षु, कान याने अंतःपटलावर त्याला दृश्य दिसू लागतात. त्यातील आवाज ऐकायला येतात. अशावेळी आपले संचित संपण्यासाठी मदत होते. अर्थातच संचित असणे आणि त्याच्या पूर्णतेसाठी स्वप्न पडणे हे केव्हाही चांगले नाही. अवशात्म्याकडून प्रतिक्षिप्त क्रियेद्वारे प्राणवायू ग्रहण केला जात असल्यामुळे जीव, प्राण, चेतना, तेज, ऊब आपल्यामध्ये टिकून राहते. येथे 3 प्रकारे कृती, कर्म, क्रिया केली जाते. बाह्य इंद्रिये पूर्णपणे निष्क्रिय असतात. मेंदूमध्ये बुद्धी आणि स्मृती सक्रिय असतात.
मन त्याचे ते स्मृतीमधून मागील घटना किंवा काल्पनिक नवीन उपभोगांचे गाठोडे सोडते आणि स्वतःच एकपात्री प्रयोग केल्याप्रमाणे आतल्या आत हालचाली करून उपभोग घेते. अर्थात हे मिथ्या वर्तन असते. केव्हा तरी जीव सक्रिय होतो आणि आपण स्वप्नामधून जागे होतो. बाह्य इंद्रिये पूर्णपणे सक्रिय असतात. मेंदूमध्ये बुद्धी आणि स्मृती सक्रिय असतात. मन त्याचे ते स्मृतीमधून मागील घटना किंवा काल्पनिक नवीन उपभोगांचे गाठोडे सोडते आणि कर्मेंद्रियांकडून हालचाली करून घेते. अशावेळी मुखाने बोलले जाते, हातपाय झाडले जातात, काही महाभाग उभे राहून चालतात, ठिचकाळतात, थोडेफार जखमी होतात. अर्थात हे मिथ्या वर्तन असते. जीव सक्रिय होतो आणि आपण स्वप्नामधून जागे होतो. अंतस इंद्रिये अर्धवट सक्रिय असतात. मेंदूमध्ये बुद्धी आणि स्मृती सक्रिय असतात. आपण जागृत असताना काहीतरी वैचारिक गोंधळात असतो. दिवसभरात हा गोंधळ शमलेला नसतो. अशावेळी स्वप्नामध्ये त्या गोंधळावर बुद्धी शांतपणे विचार करते आणि बहुतांशी त्यावर उत्तर इलाज सापडतो. आपल्याला मोठ्या खुशीत जाग येते. मला स्वतःला याचा खूप अनुभव आहे. विद्यार्थी असताना बुद्धिबळाचा अडलेला डाव सुटत असे. न सुटलेले गणित कृत्य म्हणजे रायडर सुटत असे. आता योग्य अर्थ माहीत व्हावा म्हणून संस्कृतची संधिपोड कशी सोडवावी याचा उलगडा होतो. एखादे काव्य स्फुरते. लेखनासाठी गुह्य गोष्टींचा उलगडा होतो. अर्थात हे भौतिक मिथ्या वर्तन असते. 3. सुषुप्ती. सुषुप्तीमध्ये आपण पूर्णपणे गाढ निद्रेच्या आहारी गेलेले असतो. आपल्याला प्रशांत झोप लागलेली असते. सर्व 14 इंद्रिये निष्क्रिय झालेली असतात. बाह्य किंवा अंतस अशी कोणतीच जाणीव आपल्याला नसते. सुषुप्ती अवस्थेला छोटा मृत्यू असेच म्हटले जाते. यामुळे आपल्याला बाह्य किंवा अंतस असे पूर्ण अज्ञान असते. तथापि औषात्म्याकडून प्रतिक्षिप्त क्रियेद्वारे प्राणवायू ग्रहण केला जात असल्यामुळे जीव, प्राण, चेतना, तेज, ऊब आपल्यामध्ये टिकून राहते. यायोगे आपण मृत होत नाही. ज्या दिवशी आपल्याला प्रचंड थकवा आलेला असतो त्या रात्री आपण सुषुप्ती अनुभवितो. यामुळे जाग आल्यावर खूप खुश असतो, ताजेतवाने झालेले असतो. अशावेळी आपण धडा गिरवायचा असतो की सतत कर्मयोगामध्ये रत राहायचे असते. देह सतत कर्मयोगामध्ये झिजत ठेवायचा असतो. असे प्रत्यक्ष आचरण होऊ लागले तर आपल्याला याच जन्मी तुरीय अवस्था सहजच प्राप्त होते. याचे सविस्तर निरूपण पुढील मुद्द्यात आपण करत आहोत. परंतु या सुषुप्ती अवस्थेत जर काही कारणाने श्वास थांबला तर मृत्यू येतो. यामुळे कसल्याही यातना न होता, तडफड न होता, जाणीव न होता आपल्याला झोपेत मृत्यू येतो. अशा मृत्यूच्या वेळी आपल्याकडून कसलेही वर्तन किंवा आचरण होत नाही. यामुळे असा मृत्यू येणे हे भाग्याचे समजले जाते. परंतु संचित असल्यामुळे आपण मुक्त होत नाही. आपला पुनर्जन्म होतो. यायोगे एक महाविलक्षण घटना घडते. पुनर्जन्मामध्ये आपण सहजच तुरीय अवस्था प्राप्त करतो. 4. तुरीय. आपल्या आयुष्यामधून जागृती, स्वप्न, सुषुप्ती अशा तीनही अवस्था समाप्त होतात. या सर्वांच्या पलीकडे आपण जगू लागतो. या योगे जीवात्मा आणि अंशात्मा यांचा योग जुळून येतो. जागृतीमध्ये आपण जे देहव्यापार करत असतो ते सुरू आहेत याची दखल आपल्याकडून घेतली जात नाही. सहजच एका बाजूला सर्व आचरण सुरू राहते. आपण क्षणोक्षणी आत्मसन्निध असतो. अशा आचरणाने आपले संचित समाप्त होते किंवा आपला प्रत्येक क्षण कर्मयोगामध्ये व्यतीत होऊ लागतो. यामुळे मुद्दाम दखल घ्यावी
असे काही कृत्य आपल्याकडून घडतच नाही आणि यायोगे आपल्याला तुरीय अवस्था प्राप्त होते. सतत कर्मयोग करत असल्यामुळे मनाला लुडबुड करायला संधी मिळत नाही. यामुळे स्वप्न पडणे बंद होते. सतत आत्मसन्निध असल्यामुळे निद्रेमध्येही आपले आत्मभान टिकून असते. यायोगे सुषुप्ती अवस्था बंद होते, तरीही छान झोप लागते आणि आपण सतत उल्हसित राहतो. अशा या अवस्थेत आपल्याला आत्मदर्शन होते, आपण साक्षात्कारी होतो, स्वस्वरूपावस्था प्राप्त करतो. हरिओम.